आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या परिवारातील सदस्यांनो, नमस्कार. मन की बातच्या ऑगस्टच्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मला आठवत नाही की असं झालं असेल की श्रावणाचा महिना असेल आणि दोनदा मन की बातचा कार्यक्रम प्रसारित झाला असेल, पण यावेळी असंच होत आहे. श्रावण म्हणजे सदाशिवाचा महिना, उत्सव आणि उल्हासाचा महिना. चांद्रयानाच्या यशस्वीतेने या उत्सवाच्या वातावरणाला कित्येक पटींनी उत्साहपूर्ण बनवलं आहे. चांद्रयान चंद्रमावर पोहोचण्याच्या घटनेला आता 3 दिवसांहून अधिक काळ गेला आहे. हे यश इतकं मोठं आहे की त्याची चर्चा जितकी करावी तितकी कमीच आहे. मी आता आपल्याशी चर्चा करतोय तर मला माझी एक जुनी कविता आठवली. आसमान में सिर उठाकर घने बादलों को चीर कर रोशनी का संकल्प ले, अभी तो सूरज उगा है. दृढ़ निश्चय के साथ चलकर हर मुश्किल को पार कर, घोर अंधेरे को मिटाने अभी तो सूरज उगा है. आसमान में सिर उठाकर घने बादलों को चीर कर, अभी तो सूरज उगा है. माझ्या परिवारातील सदस्यांनो, 23 ऑगस्टला भारतानं आणि भारताच्या चांद्रयानानं हे सिद्ध केलं आहे की संकल्पाचे काही सूर्य चंद्रावरही उगवत असतात. मिशन चांद्रयान भारताच्या त्या प्रवृत्तीचं प्रतीक बनलं आहे जिला कोणत्याही स्थितीत विजयी व्हायचं आहे आणि जी कोणत्याही स्थितीत कसं जिंकायचं तेही जाणते. मित्रांनो, या मोहिमेची एक बाजू अशीही होती की मी त्याची चर्चा आज आपल्याशी विशेषत्वाने करू इच्छितो. आपल्याला आठवत असेलच की मी यावेळी लाल किल्ल्यावरून बोलताना म्हटलं होतं की आम्हाला महिला प्रणित विकासाला राष्ट्रीय चरित्राच्या स्वरूपात विकसित करायचं आहे. जिथे महिला शक्तीचं सामर्थ्य जोडलं जातं तिथे अशक्यही शक्य करून दाखवलं जाऊ शकतं. भारताचं मिशन चांद्रयान नारी शक्तीचंही जिवंत उदाहरण आहे. या संपूर्ण मोहिमेत अनेक महिला वैज्ञानिक, अभियंते जोडल्या गेल्या होत्या. त्यांनी विविध प्रणालींचे प्रकल्प संचालक, प्रकल्प व्यवस्थापिका अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. भारताच्या कन्या आता अनंत समजल्या जाणाऱ्या आकाशाला आव्हान देऊ लागल्या आहेत. एखाद्या देशाच्या कन्या इतक्या महत्त्वाकांक्षी होतात तर त्या देशाला विकसित होण्यापासून कोण अडवू शकेल? मित्रांनो, आम्ही इतकं उंच उड्डाण यासाठी घेतलं आहे कारण आमची स्वप्नही मोठी आहेत आणि आमचे प्रयत्नही मोठे आहेत. चांद्रयान 3च्या यशात आमच्या वैज्ञानिकांसोबतच इतर क्षेत्रांचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. यानाचे सर्व भाग आणि तांत्रिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कितीतरी देशवासियांनी योगदान दिलं आहे. जेव्हा सर्वांनी प्रयत्न केले तेव्हा यश मिळालं. हेच चांद्रयान 3चं सर्वात मोठं यश आहे. मी मनोकामना व्यक्त करतो की पुढेही आमचं अंतराळ क्षेत्र आणि सर्वांचे प्रयत्न असंच यश मिळवत राहील. माझ्या परिवारातील सदस्यांनो, सप्टेंबरचा महिना हा भारताच्या सामर्थ्याचा साक्षीदार बनू पाहत आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी भारत पूर्णतः तयार आहे. या परिषदेत भाग घेण्यासाठी 40 देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि अनेक जागतिक संस्था राजधानी दिल्ली इथं येत आहेत. G20च्या इतिहासात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग असेल. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत भारतानं G20ला जास्त समावेशक व्यासपीठ बनवलं आहे. भारताच्या निमंत्रणावरूनच आफ्रिकन संघ G20शी जोडला गेला आहे. आफ्रिकन लोकांचा आवाज आज जगातील या महत्त्वाच्या व्यासपीठावर पोहोचला. मित्रांनो, गेल्या वर्षी बालीमध्ये भारताला G20चं अध्यक्षपद मिळाल्यानंतर आतापर्यंत इतकं काही घडलं आहे
की ते आम्हाला स्वाभिमानानं भारून टाकतं. मोठमोठे कार्यक्रम दिल्लीत आयोजित करण्याच्या परंपरेपासून वेगळं होऊन आम्ही ही परिषद देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये नेली. देशातल्या 60 शहरांमध्ये या परिषदेशी संलग्न अशा 200 बैठकांचं आयोजन आम्ही केलं. G20 प्रतिनिधी जिथे जिथे गेले तिथे लोकांनी त्यांचं अतिशय उत्साहानं स्वागत केलं. हे प्रतिनिधी भारताची विविधता, आमची चैतन्यशील लोकशाही पाहून खूपच प्रभावित झाले. भारतात असणाऱ्या विविध शक्यतांचा त्यांना अनुभव आला. मित्रांनो, G20ची आमची अध्यक्षता ही लोकांची अध्यक्षता आहे, ज्यात लोकसहभागाची भावना सर्वात अग्रेसर आहे. G20चे जे 11 कार्यकारी गट होते त्यात शिक्षणतज्ञ, महिला, नागरी समाज, युवा वर्ग, व्यावसायिक, आमचे संसद सदस्य आणि नागरी प्रशासन यांच्याशी जोडलेल्या लोकांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याच्याशी संबंधित जी आयोजनं केली जात आहेत त्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जवळपास 1.5 कोटीहून जास्त लोक जोडले गेले आहेत. लोकसहभागाच्या आमच्या या प्रयत्नात एक नाही तर 2 जागतिक विक्रम स्थापित झाले आहेत. वाराणसीत झालेल्या G20 प्रश्नमंजुषा कार्यक्रमात 800 शाळांच्या 1.25 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. हा विश्वविक्रम झाला. तिथेच लंबानी कारागिरांनी कमाल केली. 450 कारागिरांनी 1800 अभूतपूर्व पॅचेसचं आश्चर्यजनक संकलन करून आपल्या कौशल्याचा आणि कलाकुसरीचा परिचय करून दिला. G20 मध्ये आलेले सर्व प्रतिनिधी आमची कारागिरीतील वैविध्य पाहून आश्चर्यचकित झाले. असाच एक शानदार कार्यक्रम सुरत इथे आयोजित करण्यात आला. तिथे साडी वॉकथॉनमध्ये 15 राज्यातील 15,000 महिलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमामुळे सुरतच्या वस्त्रोद्योगाला चालना तर मिळालीच, पण व्होकल फॉर लोकललाही बळ मिळालं आणि लोकलसाठी ग्लोबल होण्याचाही मार्ग सापडला. G20ची बैठक श्रीनगरमध्ये झाल्यानंतर तिथे पर्यटकांची संख्या वाढल्याचं दिसत आहे. मी सर्वांना आवाहन करतो की G20 संमेलनाला यशस्वी करा, देशाचा मान वाढवा. माझ्या परिवारातील सदस्यांनो, मन की बातच्या भागांमध्ये आपण नेहमीच आपल्या युवा पिढीच्या सामर्थ्याची चर्चा करत असतो. आज क्रीडा क्षेत्र असं आहे की ज्यात आपले युवक खेळाडू निरंतर नवीन यश मिळवत आहेत. आज मन की बातमध्ये अशा एका क्रीडा स्पर्धेची चर्चा करूया ज्यात आमच्या खेळाडूंनी विजयाचा झेंडा फडकवला आहे. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये विश्व विद्यापीठ स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत भारताची कामगिरी सर्वोत्कृष्ट राहिली. आमच्या खेळाडूंनी एकूण 26 पदकं जिंकली, ज्यात 11 सुवर्ण पदकं होती. आपल्याला हे जाणून चांगलं वाटेल की 1959 पासून आतापर्यंत जितक्या विश्व विद्यापीठ स्पर्धा झाल्या आहेत त्यात आतापर्यंत जिंकलेल्या सर्व पदकांची संख्या मोजली तर ती 18च होते. इतक्या दशकात केवळ 18 पदकं. तर आता यावेळी देशानं 26 पदकं जिंकली आहेत. म्हणून विश्व विद्यापीठ स्पर्धेत पदक जिंकलेले काही खेळाडू, विद्यार्थी माझ्याबरोबर आत्ता फोन लाईनवर आहेत. सर्वात प्रथम आपल्याला सांगतो की उत्तर प्रदेशची रहिवासी असलेल्या प्रगतीनं तिरंदाजीमध्ये पदक जिंकलं आहे. आसामचा रहिवासी असलेल्या अमलाननं ॲथलेटिक्समध्ये पदक जिंकलं आहे. उत्तर प्रदेशची रहिवासी असलेल्या प्रियांकानं रेस वॉकमध्ये पदक जिंकलं आहे. महाराष्ट्राची रहिवासी अभिज्ञानं नेमबाजी पदक जिंकलं आहे. माझ्या प्रिय युवक खेळाडूंनो, नमस्कार. नमस्कार सर. मित्रांनो, मला तुमच्याशी बोलताना खूप छान वाटत आहे. सर्वात प्रथम भारताच्या विद्यापीठातून निवडला गेलेला संघ, आपण भारताचं नाव जगात चमकवलं आहे म्हणून मी आपलं अभिनंदन करतो. आपण विश्व विद्यापीठ स्पर्धेत आपल्या कामगिरीनं आपल्या देशवासियांची मान अभिमानानं ताठ केली आहे. तर मी
सर्वप्रथम आपलं अभिनंदन करतो. प्रगती, मी या चर्चेची सुरुवात तुझ्यापासून करतो. 2 पदकं जिंकल्यानंतर आपण इथून गेलात तेव्हा याबाबत विचार केला होता का? आणि इतका मोठा विजय संपादन केलाय तर आता काय वाटतंय? सर, मला खूप अभिमान वाटत होता. मी माझ्या देशाचा झेंडा इतका उंच फडकावून आले आहे यामुळे मला खूप छान वाटत होतं. सुवर्ण पदकासाठीच्या लढाईत आम्ही हरलो तेव्हा मला खूप खेद वाटत होता. आता काही झालं तरी आम्ही लढत गमावणार नव्हतो हेच आमच्या मनात होतं. दुसऱ्या वेळेला हेच मनात होतं की काहीही झालं तरी या झेंड्याला आता खाली जाऊ द्यायचं नाहीये. दरवर्षी आम्हाला सर्वांपेक्षा उंचावर झेंडा फडकवूनच यायचा आहे. जेव्हा आम्ही शेवटच्या लढाईत जिंकलो तेव्हा आम्ही तिथेच विजय साजरा करून आलो होतो. तो क्षण खूपच छान होता. इतका अभिमान वाटत होता सर की त्याचा काही हिशोबच नाही. प्रगती, आपल्याला तर खूप शारीरिक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावर आपण मात करून वर आला आहात. सर, मे 2022 मध्ये मला ब्रेन हॅमरेज झाला होता. मी व्हेंटिलेटरवर होते. मी वाचेन की नाही याची काही शाश्वती नव्हती. पण इतकं पक्क होतं की मला पुन्हा मैदानावर जाऊन उभं राहायचं आहे याची आतून हिंमत होती. मला वाचवण्यात सर्वात मोठा हात परमेश्वराचा आहे आणि त्यानंतर डॉक्टरांचा आहे आणि नंतर तिरंदाजीचा आहे. सर, आमच्याबरोबर अम्लान सुद्धा आहे. अम्लान, हे सांगा की ॲथलेटिक्समध्ये आपल्याला इतकी आवड कशी निर्माण झाली आणि आपण ती कशी विकसित केली? सर, नमस्कार. हां, नमस्कार. सर, ॲथलेटिक्समध्ये पहिल्यांदा इतकी आवड नव्हती मला. प्रथम मी फुटबॉलमध्ये जास्त रस घेत होतो. पण माझ्या भावाचा एक मित्र आहे, त्यानं मला सांगितलं की तुला ॲथलेटिक्स स्पर्धेत गेलं पाहिजे. तर मी विचार केला, ठीक आहे. राज्य स्पर्धा खेळलो, तिथे हरलो. पण मला पराभव काही चांगला वाटला नाही. असं करत करत मी ॲथलेटिक्समध्ये आलो. हळूहळू त्यातही मला आनंद वाटू लागला. माझी आवड वाढली सर. अम्लान, जरा सांगा की तुम्ही सराव कुठे केलात? सर, जास्तीत जास्त सराव मी हैदराबादला केला. साई रेड्डी सरांच्या मार्गदर्शनाखाली. त्यानंतर आम्ही भुवनेश्वरला स्थलांतरित झालो. नंतर माझी व्यावसायिक सुरुवात झाली. हं. आपल्याबरोबर प्रियांका सुद्धा आहे. प्रियांका, आपण 20 किलोमीटर रेस वॉक संघाच्या एक भाग होतात. सारा देश आज आपल्याला ऐकतोय. या क्रीडा प्रकाराबद्दल लोक आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितात. आम्हाला हे सांगा की या खेळासाठी कोणत्या प्रकारचं कौशल्य आवश्यक असतं आणि आपली कारकीर्द कुठून कुठे पोहोचली आहे? सर, माझ्या खेळाचा अर्थ खूप अवघड आहे. कारण आमचे 5 परीक्षक उभे असतात. आम्ही पळालो तरीही ते आम्हाला काढून टाकतील. आम्ही गुडघा वाकवला तरीही आम्हाला ते काढतील. मला तर वॉर्निंग आली होती. त्यानंतर मी माझ्या वेगाला इतकं नियंत्रित केलं की मी ठरवलं, मला किमान इथून पदक तर जिंकायचं आहे. कारण देशासाठी आम्ही इथे आलो आहोत. आम्हाला इथून रिक्त हस्ते जायचं नाही. प्रियांका, पिताजी आणि भाऊ सर्व ठीक आहेत ना? जी सर, सर्व छान आहेत. मी तर सर्वांना सांगते, आपण इतकं सर्वांना प्रेरित करता, आम्हाला इतकं छान वाटतं. विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धांना देशात इतकं महत्त्व कोणी देत नाही. पण इतका पाठिंबा मिळत असेल, अगदी ऑलिम्पिक प्रमाणे प्रत्येक जण ट्विट करतो आहे, आम्ही इतकी पदकं जिंकली आहेत, याला पण इतकी चालना मिळत आहे सर. प्रियांकाजी, माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आपण इतकं नाव झळकवलं आहे. या, आता आपण अभिज्ञाशी चर्चा करूया. अभिज्ञा, सांगा आपल्याबद्दल. सर, मी मूळची कोल्हापूर, महाराष्ट्राची आहे. नेमबाजीत 25 मीटर पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्तूल या दोन्ही क्रीडा प्रकारात भाग घेत असते. माझे आईवडील शिक्षक आहेत. मी 2015 मध्ये नेमबाजीची सुरुवात केली आणि तेव्हा इतक्या सुविधा कोल्हापुरात मिळत नव्हत्या. बसने वडगावहून कोल्हापूरला जाण्यासाठी 1.5 तास लागत असे. 1.5 तास परत येण्यासाठी आणि सराव 4 तासांचा. 6-7 तास तर येण्या जाण्यात जायचे आणि माझी शाळाही बुडत होती. नंतर आईबाबा मला म्हणाले की आम्ही तुला
शनिवारी रविवारी शूटिंगसाठी घेऊन जाऊ. उरलेल्या वेळात तू दुसरे खेळ खेळ. आईबाबांना खेळात खूप रस होता, पण ते काही करू शकले नाहीत. आर्थिक पाठिंबाही तितकासा नव्हता, तितकी माहितीही नव्हती. माझ्या आईचं एक स्वप्न होतं, मी देशाचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे आणि मग देशासाठी पदकही जिंकली पाहिजेत. तर मी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहानपणापासून खेळातही खूप रुची घेत असे. नंतर मी तायक्वांदो शिकले सर, आणि त्याच्यात मी ब्लॅक बेल्ट आहे. आणि मुष्टियुद्ध आणि जुडो, तलवारबाजी, थाळीफेक अशा खेळात भाग घेऊन 2015 मध्ये मी नेमबाजीत आले सर. 2-3 वर्ष मी खूप संघर्ष केला आणि मग मलेशियात माझी निवड झाली. मला तिथे कांस्य पदक मिळालं. तिथून मला खूप प्रोत्साहन मिळालं. माझ्या शाळेनं माझ्यासाठी एक शूटिंग रेंज बनवली. नंतर शाळेनं मला प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठवलं. मी आता गगन नारंग क्रीडा प्रतिष्ठानमध्ये आहे. गगन सरांनी मला चांगला पाठिंबा दिला. बर, तुम्हा चौघांनाही मला काही सांगायचं असेल तर मला ऐकायला आवडेल. प्रगती आहे, अम्लान आहे, प्रियांका आहे, अभिज्ञा आहे. तुम्ही सर्वजण माझ्याशी जोडलेले आहात. त्यामुळे तुम्हाला काही सांगायचं असेल तर मी नक्की ऐकेन. सर, मला एक प्रश्न आहे सर. हां, बोला अम्लान. सर, तुम्हाला सर्वात जास्त कोणता खेळ आवडतो? अम्लान: भारतानं क्रीडा क्षेत्रात खूप चमकलं पाहिजे आणि त्यामुळे मी या गोष्टींचा भरपूर प्रचार करत आहे. पण हॉकी, फुटबॉल, कबड्डी, खो खो हे खेळ आपल्या मातीशी निगडीत आहेत. त्यामुळे त्यात तर आपण कधीही मागे राहता कामा नये. आणि मी पाहतोय की तिरंदाजीमध्ये, नेमबाजीमध्ये आपले खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. आणि दुसरं मी पाहतो आहे ते म्हणजे आमच्या तरुणपणात आणि कुटुंबातही खेळाबद्दलची भावना पूर्वीसारखी राहिलेली नाही. पूर्वी मुलं खेळायला जायची तर घरातले लोक त्यांना अडवायचे. पण आता काळ खूप बदलला आहे आणि तुम्ही सगळे जे यश मिळवत आहात त्यामुळे सर्व परिवारांना प्रोत्साहन मिळते आहे. प्रत्येक खेळात आज आमची मुलं जिथे जिथे जातात तिथे देशासाठी काही ना काही करून येतात. आणि ह्या बातम्या आज देशभरात ठळकपणे दाखवल्या जातात, सांगितल्या जातात. आणि शाळा, महाविद्यालय यातून या बातम्यांविषयी चर्चा होत राहते. चला, तुमच्याशी बोलून मला खूप चांगलं वाटलं. तुम्हा सर्वांचं खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब, धन्यवाद. माझ्या कुटुंबियांनो, यावेळी 15 ऑगस्टला देशानं सबका प्रयास, सर्वांचे प्रयत्न यातील सामर्थ्य पाहिलं. सर्व देशवासियांच्या प्रयत्नाने हर घर तिरंगा अभियान प्रत्यक्षात हर मन तिरंगा अभियान झालं. या मोहिमेदरम्यान अनेक विक्रमही झाले. देशवासियांनी करोडोंच्या संख्येनं तिरंगा खरेदी केला. सुमारे 1.5 लाख पोस्ट ऑफिसेसमधून 1.5 कोटी तिरंग्यांची विक्री झाली. यातून आमचे कामगार, विणकर आणि विशेषतः महिलांनीही शेकडो कोटी रुपये कमावले आहेत. यावेळी देशवासियांनी तिरंग्यासोबत सेल्फी पोस्ट करण्याचा नवा विक्रम केला. गेल्या वर्षी 15 ऑगस्टपर्यंत सुमारे 5 कोटी देशवासियांनी तिरंग्यासोबत सेल्फी पोस्ट केल्या. यावर्षी त्या संख्येनं 10 कोटींचा टप्पाही पार केला आहे. मित्रांनो, सध्या देशात मेरी माटी मेरा देश, माझी माती माझा देश ही देशभक्तीच्या भावनांना उजाळा देण्याची मोहीम जोरात सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात देशातील प्रत्येक गावातून, प्रत्येक घरातून माती गोळा करण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. देशातील पवित्र माती हजारो अमृत कलशांमध्ये जमा केली जाईल. ऑक्टोबर अखेरीस हजारोंच्या संख्येनं अमृत कलश यात्रा देशाची राजधानी दिल्लीला पोहोचतील. या मातीतून दिल्लीत अमृत वाटिका बांधण्यात येईल. मला विश्वास वाटतो आहे की प्रत्येक देशवासियाच्या प्रयत्नांनी ही मोहीमही यशस्वी होईल. माझ्या कुटुंबियांनो, यावेळी मला अनेक पत्र संस्कृत भाषेत मिळाली आहेत. याचं कारण म्हणजे श्रावण पौर्णिमा या तिथीला जागतिक संस्कृत दिन साजरा केला जातो. सर्वेभ्यः विश्व संस्कृत दिवसस्य हार्दयः शुभकामनाः.
सर्वांना जागतिक संस्कृत दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांना जागतिक संस्कृत दिनाच्या अनेक शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक आहे. तिला अनेक आधुनिक भाषांची जननी देखील म्हटलं जातं. संस्कृत भाषा आपल्या प्राचीनतेबरोबरच भाषेची वैज्ञानिकता आणि व्याकरण यासाठी देखील प्रसिद्ध आहे. भारताचं हजारो वर्षांचं प्राचीन ज्ञान संस्कृत भाषेतच जतन केलं गेलं आहे. योग, आयुर्वेद आणि तत्वज्ञानासारख्या विषयांवर संशोधन करणारे लोक आता अधिक संख्येनं संस्कृत शिकत आहेत. अनेक संस्थाही या दिशेनं चांगलं काम करत आहेत, जसं की संस्कृत प्रमोशन फाउंडेशन, योगासाठी संस्कृत, आयुर्वेदासाठी संस्कृत आणि बौद्ध धर्मासाठी संस्कृत यासारखे अनेक पाठ्यक्रम घेतले जात आहेत. लोकांना संस्कृत शिकवण्यासाठी संस्कृत भारती मोहीम चालवते. यामध्ये आपल्याला 10 दिवसांच्या संस्कृत संभाषण शिबिरात सहभागी होता येईल. मला आनंद वाटतो आहे की आज लोकांमध्ये संस्कृतविषयी जागरूकता आणि अभिमानाची भावना वाढली आहे. याच्या पाठीमागे गेल्या काही वर्षातील देशाच्या विशेष योगदानाचाही मोठा सहभाग आहे. जसं की 3 संस्कृत अभिमत विद्यापीठांना 2020 मध्ये केंद्रीय विद्यापीठांचा दर्जा देण्यात आला. वेगवेगळ्या शहरांमध्ये संस्कृत विद्यापीठांची अनेक महाविद्यालयं आणि संस्था देखील सुरू आहेत. IIT आणि IIM सारख्या संस्थांमध्ये संस्कृत केंद्र बरीच लोकप्रिय होत आहेत. मित्रांनो, अनेकदा तुम्ही एक गोष्ट अनुभवली असेल. आपल्या मुळांशी, आपल्या संस्कृतीशी, आपल्या परंपरेशी जोडण्यासाठी एक अतिशय शक्तिशाली माध्यम म्हणजे आपली मातृभाषा. जेव्हा आपण आपल्या मातृभाषेशी जोडले जातो तेव्हा साहजिकच आपण आपल्या संस्कृतीशी जोडले जातो, आपल्या संस्कारांशी जोडले जातो, आपल्या परंपरांशी जोडले जातो, आपल्या चिरंतन प्राचीन भव्य वैभवाशी जोडले जातो. अशीच भारतातील आणखी एक मातृभाषा आहे, गौरवशाली तेलुगू भाषा. 29 ऑगस्ट हा दिवस तेलुगू दिवस म्हणून साजरा केला जातो. अंदरिकी तेलुगू भाषा दिनोत्सव शुभाकांक्षलू. तेलुगू दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. तेलुगू भाषेच्या साहित्यात आणि परंपरेत भारतीय संस्कृतीची अनेक मौल्यवान रत्न दडलेली आहेत. तेलुगूच्या या वारशाचा लाभ संपूर्ण देशाला मिळावा यासाठी अनेक प्रयत्नही केले जात आहेत. माझ्या कुटुंबियांनो, मन की बातच्या अनेक भागांमध्ये आपण पर्यटनाबद्दल बोललो आहोत. काही गोष्टी किंवा ठिकाणं स्वतः प्रत्यक्ष पाहणं, समजून घेणं आणि काही काळ तिथे घालवणं हा एक वेगळाच अनुभव असतो. समुद्राचं कोणी कितीही वर्णन केलं तरी समुद्र पाहिल्याशिवाय त्याची विशालता जाणवू शकत नाही. हिमालयाचं कोणी कितीही गुणगान करू दे, आपण प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्याचं सौंदर्य समजू शकत नाही. म्हणूनच मी नेहमी सर्वांना विनंती करतो की जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण आपल्या देशातील सौंदर्य आणि विविधता पाहण्यासाठी अवश्य भेट दिलीच पाहिजे. अनेकदा आपण आणखी एक गोष्ट पाहतो की आपण जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन येतो, पण आपल्या स्वतःच्या शहर किंवा राज्यातील अनेक उत्तमोत्तम ठिकाणांविषयी आणि गोष्टींबद्दल आपण अनभिज्ञ असतो. अनेक वेळा असं घडतं की लोकांना त्यांच्याच शहरातील ऐतिहासिक ठिकाणांबद्दल जास्त माहिती नसते. असंच काहीसं धनपालजींच्या बाबतीत झालं. धनपालजी बेंगळुरूमधील परिवहन कार्यालयात चालक म्हणून काम करायचे. सुमारे 17 वर्षांपूर्वी त्यांना साईट सीइंग विंग म्हणजे स्थलदर्शन विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यालाच आता सर्वजण बेंगलोर दर्शनी या नावाने ओळखतात. धनपालजी पर्यटकांना शहरातील विविध पर्यटन स्थळी घेऊन जायचे. अशाच एका सहलीच्या वेळी एका पर्यटकानं त्यांना विचारलं की बंगळुरूमध्ये टाकीला सेंकी टाकी का म्हणतात. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही याचं त्यांना खूप वाईट वाटलं. मग त्यांनी स्वतःचं ज्ञान वाढवण्यावर भर दिला. आपला वारसा जाणून घेण्याच्या वेडापायी त्यांना अनेक दगड आणि शिलालेख सापडले. धनपालजींचं मन या कामात इतकं रमलं की त्यांनी
एपिग्राफीमध्ये म्हणजेच शिलालेखांशी संबंधित विषयात डिप्लोमा देखील केला. जरी आता ते निवृत्त झाले असले तरी पण इतिहास शोधण्याचा त्यांचा छंद आजही अबाधित आहे. मित्रांनो, मला ब्रायन डी खारप्राण यांच्याविषयी सांगताना अत्यंत आनंद होत आहे. ते मेघालय इथले निवासी आहेत आणि त्यांना स्पेलिओलॉजीमध्ये खूप रस आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर त्याचा अर्थ आहे गुहांचा अभ्यास. काही वर्षांपूर्वी ही आवड तेव्हा प्रथम निर्माण झाली जेव्हा त्यांनी अनेक कथांची पुस्तकं वाचली. 1964 मध्ये त्यांनी शाळकरी मुलगा म्हणून आपली पहिली शोध मोहीम केली. 1990 मध्ये त्यांनी आपल्या मित्रांबरोबर मिळून एक संघटना स्थापन केली आणि त्याद्वारे मेघालयमधील अज्ञात गुहांची माहिती ते शोधू लागले. पाहता पाहता त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मेघालयातील 1700हून अधिक गुहा शोधल्या आणि मेघालय राज्याला जागतिक गुहा नकाशावर नेऊन ठेवलं. भारतातील काही सर्वात लांब आणि खोल गुहा मेघालयात आहेत. ब्रायनजी आणि त्यांच्या टीमने केव्ह फौना म्हणजेच गुहांमधील अशा जीवसृष्टीचं दस्तऐवजीकरण केलं आहे जे इतरत्र जगात कोठेही आढळत नाही. या संपूर्ण टीमच्या प्रयत्नांचं मी कौतुक करतो. त्यासोबतच मी आपणा सर्वांना मेघालयच्या लेण्यांना भेट देण्याची विनंती करतो. माझ्या कुटुंबियांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहेच की डेअरी क्षेत्र आपल्या देशातील सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक आहे. आमच्या माता आणि बहिणींच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणण्यात तर या क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी मला गुजरातच्या बनास डेअरीच्या एका विशेष उपक्रमाविषयी माहिती मिळाली. बनास डेअरी आशियातील सर्वात मोठी डेअरी मानली जाते. इथे सरासरी दररोज 75 लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते. यानंतर ते इतर राज्यात देखील पाठवलं जातं. इतर राज्यांमध्ये दूध वेळेवर पोचावं म्हणून आत्तापर्यंत टँकर किंवा दुधाच्या गाड्यांची मिल्क ट्रेन्सची मदत घेतली जायची. पण ह्यात देखील आव्हानं काही कमी नव्हती. एक म्हणजे लोडिंग आणि अनलोडिंगला खूप वेळ लागायचा. त्यात अनेक वेळा दूध खराबही व्हायचं. या समस्येवर मात करण्यासाठी भारतीय रेल्वेनं एक नवा प्रयोग केला. रेल्वेनं पालनपूर ते न्यू रेवाडीपर्यंत ट्रक ऑन ट्रॅक ही सुविधा सुरू केली. यामध्ये दुधाचे ट्रक थेट रेल्वेवर चढवले जातात. म्हणजेच त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या दूर झाली आहे. ट्रक ऑन ट्रॅक सुविधेचे परिणाम अतिशय समाधानकारक आहेत. पूर्वी दूध पोचायला जे 30 तास लागायचे ते आता निम्म्याहून कमी वेळात पोचत आहे. यामुळे एकीकडे इंधनामुळे होणारं प्रदूषण थांबलं आहेच, तर दुसरीकडे इंधन खर्चातही बचत होत आहे. याचा मोठा फायदा ट्रक चालकांना होतो आहे. त्यांचं जीवन सोपं झालं आहे. मित्रांनो, सामूहिक प्रयत्नांमुळे आज आपल्या दुग्धशाळाही आधुनिक विचार करून पुढे जात आहेत. बनास डेअरीनं पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दिशेनं कसं एक पाऊल पुढे टाकलं आहे ते सीड बॉल वृक्षारोपण अभियानातून कळून येतं. वाराणसी मिल्क युनियन, वाराणसी दूध संघ आपल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी खत व्यवस्थापनावर काम करतो आहे. केरळच्या मलबार दूध डेअरीचा प्रयत्नही अद्वितीय आहे. प्राण्यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक औषधं विकसित करण्यात ते मग्न आहेत. मित्रांनो, आज अनेक लोक दुग्ध व्यवसायाचा अवलंब करून त्यात विविधता आणत आहेत. राजस्थानमधील कोटा इथे डेअरी फार्म चालवत असलेल्या अमनप्रीत सिंगबद्दल तर तुम्ही अवश्य जाणून घ्यायला हवं. त्यांनी दुग्ध व्यवसायाबरोबरच बायोगॅसवरही लक्ष केंद्रित करून 2 बायोगॅस प्रकल्प उभारले. त्यामुळे त्यांचा विजेवरील खर्च सुमारे 70% कमी झाला आहे. त्यांचा हा प्रयत्न देशभरातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा आहे. आज अनेक मोठ्या डेअरीज बायोगॅसवर भर देत आहेत. या प्रकारचे समुदाय चलित मूल्यवर्धनाचे प्रकल्प अतिशय उत्साहवर्धक आहेत. मला विश्वास वाटतो की असे प्रकल्प देशभर नेहमी सुरू राहतील. माझ्या कुटुंबियांनो, आज मन की बातमध्ये एवढंच. आता सणासुदीचा काळही आला आहे. तुम्हा सर्वांना मी
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आत्ताच देतो. उत्सव साजरा करताना व्होकल फॉर लोकल हा मंत्र लक्षात ठेवायला हवा. आत्मनिर्भर भारत अभियान ही प्रत्येक देशवासियाची स्वतःची मोहीम आहे आणि जेव्हा सणासुदीचा काळ असतो तेव्हा तर आपण आपली श्रद्धास्थानं आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवलाच पाहिजे, पण कायमही स्वच्छ ठेवला पाहिजे. पुढच्या वेळी पुन्हा तुमच्यासोबत मन की बात होईल. काही नवीन विषय घेऊन भेटेन. आपल्या देशवासियांच्या काही नवीन प्रयत्नांबद्दल, त्यांच्या यशाबद्दल तपशीलवार चर्चा केली जाईल. तोपर्यंत निरोप द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.